हा जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज भारतीय रेल्वे भरती 2025 साठी आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा सीबीटी परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले गेलेले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राइब मित्रांनो करून घ्या। आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शॉर्ट ट्रिक्स नुसार मित्रांनो आपण यामधले जेवढे काही गणित आहेत मित्रांनो ते सर्व गणित आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्ही मित्रांनो आताच वही पेन घ्या आणि सर्व या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे काही प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत ते सर्व प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या। तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे आणि कशा प्रकारचा आहे। पहिल्या मित्रांनो 5 समसंख्यांची सरासरी किती। तर मित्रांनो बघा या ठिकाणी चुकीने 5 पडलेला आहे, त्या ठिकाणी 25 आहे मित्रांनो। बघा पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती असा या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो या प्रश्नाचा आपण कशा प्रकारे एकदम सोप्या ट्रिक नुसार प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। तर बघा मित्रांनो पहिल्या समसंख्यांची मित्रांनो बघा संख्यांची सरासरी मित्रांनो, समसंख्यांची सरासरी पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी म्हणल्यामुळे मित्रांनो काहीच करायचं नाही, फक्त आणि फक्त हे 25 जशास तसं घ्यायचं। याच्यामध्ये फक्त 1 प्लस करा, बघा फक्त 1 प्लस झालं किती 26 झालं मित्रांनो। आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ब। जर या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या विचारली असती तर असा सुद्धा प्रश्न पडतो। जर या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या विचारली असती तर मित्रांनो बघा विषम संख्येची सरासरी ही 25च असली असती। विषम संख्यांची सरासरी बघा 25 असली असती, 1 ऍड करायची काहीही गरज नाही विषम संख्या विचारली तर। जर समसंख्या विचारली 1 ऍड करून टाका। पुढचा बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे। 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती असणार। बघा मित्रांनो 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती असणार तर सांगायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला। तर बघा कशा प्रकारे आपण या प्रश्नाचं योग्य आन्सर जे आहे मित्रांनो काढू शकतो। तर बघा त्या 5 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे मित्रांनो बघा 48। 48 म्हणजे मित्रांनो ही मधली संख्या आहे, तर याच्या इकडे 2 संख्या असणार आणि इकडे 2 संख्या असणार। बघा क्रमवार संख्या आहेत म्हणून इकडे या साईडला मित्रांनो असणार 47 आणि याच्या 47 साईडला 46, मग पुन्हा 48 नंतर 49, 49 नंतर मित्रांनो आली किती 50। तर शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती विचारलाय। तर बघा मित्रांनो या ठिकाणी शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती। तर बघा मित्रांनो ही बघा आपली आहे 46 ही मित्रांनो पहिली संख्या आहे आणि याच्या गुणाकारामध्ये ही शेवटची मित्रांनो 50। जर या दोन्ही संख्यांचा आपण मित्रांनो गुणाकार केला तर तो येतो बघा मित्रांनो 2300 म्हणजेच 2300। बघा या ठिकाणी एक बार तुम्ही गुणाकार करून बघा, आपला टाइम कमी वाचावं त्यामुळे मी मित्रांनो इथे डायरेक्ट आन्सर घेतलो। तर बघा आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर 2300 रुपये आहे बघा, 2300 रुपये पर्याय क्रमांक क। आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे किती 46 गुणिले 50 केल्यावर। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 बघा आता प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे असा प्रश्न बघा आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे। तर बघा मित्रांनो सरळ 360 जशास तसे घेऊन टाका। या ठिकाणी ची म्हणलेलं आहे मित्रांनो, चा ची चे वगैरे आलं तर त्याच्या ठिकाणी आपल्याला गुणाकार घ्यावा लागतो म्हणून गुणाकार, परत 1/6 घ्या। पट ही कोणत्या संख्येची मित्रांनो, ही कोणत्या संख्येची 4 पट आहे। तर बघा मित्रांनो ही म्हणून बरोबर कोणत्या संख्येची, म्हणून मित्रांनो x घेऊ आपण, ती संख्या माहित नाही बरोबर, इथं ची आलेला आहे मित्रांनो म्हणून या ठिकाणी परत गुणाकार घेऊ आणि या ठिकाणी 4 पट। तर आता बघा आपण या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढणार आहोत। तर सरळ मित्रांनो बघा आता 6 × 6 6 36। आता बघा मित्रांनो हे 60 गुणाकारामध्ये 1 जर केलं मित्रांनो आले किती बघा आपल्याला बरोबर 60 बरोबर हे 4 गुणिले x मित्रांनो झालं किती बघा 4x झालं। तर आता बघा मित्रांनो आपल्याला x ची व्हॅल्यू या ठिकाणी कशा प्रकारे काढायची आहे। तर बघा सरळ हे x बरोबर हे 60 आलं, याच्या छेदामध्ये हे आलं मित्रांनो 4। आता बघा 4 एके मित्रांनो किती 4 एके 4 उरलं किती मित्रांनो 2, 4 पंचे 20 म्हणजेच
तर बघा 360 ची 1/6 आहे मित्रांनो कोणत्या संख्येच्या 4 पट आहे, तर 15 या संख्येच्या 4 पट आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा मित्रांनो असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो बघा प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना देतो मित्रांनो, ते म्हणजे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी जवळपास 700 प्रश्नांचे मित्रांनो 700 प्लस प्रश्नांची पीडीएफ मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी तयार केलेलो आहोत। बघा मित्रांनो या पीडीएफ मध्ये तुम्हाला मित्रांनो आजपर्यंत समाज कल्याणमध्ये मित्रांनो विचारले गेलेले टीसीएस पॅटर्ननुसार जेवढे काही प्रश्न मित्रांनो विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न यामध्ये तुम्हाला मित्रांनो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मिळणार आहेत। तर बघा मित्रांनो या पीडीएफ ची एकदम प्राइस सुद्धा कमी आहे, ती प्राइस आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये मित्रांनो, फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये मित्रांनो 700 प्लस असे एकदम दर्जेदार प्रश्न आम्ही तुम्हाला मित्रांनो आपल्या समाज कल्याणासाठी देत आहोत। त्यामुळे मित्रांनो बघा एक शेवटचा सराव शेवटच्या दिवसामध्ये करून घ्या। बाय करण्यासाठी बघा मित्रांनो 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त 50 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा। तुम्हाला बघा मित्रांनो जवळपास 1 ते 2 मिनिटाच्या मित्रांनो अंतरावर जे आहे तुम्हाला ती पीडीएफ मित्रांनो आम्ही तुम्हाला देऊन टाकू। तर काय नंबर आहे बघा 74 14 93 93 07 बघा या नंबरवर फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा आणि हे मित्रांनो पीडीएफ जे आहे तुम्ही बाय करून घ्या। अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो प्रश्न यामध्ये काढण्यात आलेले आहेत, कव्हर करण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्ही मित्रांनो ही जी पीडीएफ आहे मित्रांनो ती आताच खरेदी करून घ्या आणि तुमचे मित्रांनो मार्क्स जे आहेत बघा मित्रांनो ते मार्क्स तुमच्या आताच फिक्स या पीडीएफ मध्ये मित्रांनो करून घ्या। तर बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा, तर बघा मित्रांनो 1.93 गुणाकारामध्ये 1.93 प्लस 1.93 गुणाकारामध्ये 4.14 प्लस 2.07 प्लस 2.07 छेदामध्ये 3.86 प्लस 4.14 बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला विचारलेला आहे। तर बघा अशा ठिकाणी आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो काढू शकतो। तर बघा मित्रांनो बरेच स्टुडंट काय करतात की अशा प्रकारचा प्रश्न जर त्यांनी बघितला परीक्षेमध्ये की हा प्रश्न सरळ त्यांनी सोडून टाकतात, कारण हा प्रश्न त्यांना खूप अवघड वाटतो। परंतु मित्रांनो जर मी तुम्हाला सांगलेल्या ट्रिकनुसार जर तुम्ही हा जर गणित सोडवला तर हा गणित तुम्हाला मित्रांनो अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये फक्त सेकंदामध्ये काही सेकंद तुम्हाला या प्रश्नाचे योग्य आन्सर काढता येते। तर बघा मित्रांनो ते आपण कशा प्रकारे काढू शकतो, तर 1.93 गुणाकारामध्ये 1.93 प्लस 1.93 गुणाकारामध्ये 4.14 प्लस 2.7 गुणाकारामध्ये 2.7 आणि छेदामध्ये बघा 3.86 प्लस 4.14। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पॉईंटचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी विचार करून माइंडला गडबड करून घेऊ नका। तर मी जे ट्रिक सांगतो ती ट्रिक फॉलो करा। तर बघा मित्रांनो 1.93 म्हणजेच मित्रांनो हे कोणत्या संख्येच्या जवळपास आहे, तर 2 या संख्येच्या जवळपास आहे, म्हणून सरळ मित्रांनो 2 घ्या, गुणाकाराचं चिन्ह जसं असतं। परत 1.93 कोणत्या संख्येच्या जवळ आहे, 2च्या, म्हणून 2 घ्या, प्लस 1.93 पुन्हा 2च्या जवळ आहे म्हणून 2 घ्या, मग पुन्हा गुणाकारामध्ये मित्रांनो 4.14 ही कोणत्या संख्येच्या जवळ आहे, काय 4 आहे किंवा 5 आहे, तर बघा मित्रांनो हे 4 या संख्येच्या जवळ आहे म्हणून आपण 4 घेऊन टाकू। आता बघा याच्या प्लस मध्ये मित्रांनो याच्या प्लस मध्ये 2.07 हे 2च्या जवळ आहे म्हणून 2 घेऊन टाकू, पुन्हा गुणाकारामध्ये 2.7 हे 2च्या जवळ आहे म्हणून 2 घेऊन टाकू। आता बघा या मित्रांनो याच्या छेदामध्ये आपल्याला कशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे। तर आता बघा मित्रांनो 3.86 मित्रांनो 3च्या जवळ नाही बघा 4च्या जवळ आहे म्हणून 4 घेऊ, पुन्हा प्लस 4.14 आहे मित्रांनो 4च्या जवळ आहे म्हणून आपण 4 घेऊ। आता बघा या ठिकाणी वरची जर आपण गुणाकार भागाकार जर मित्रांनो करून घेतला तर आपल्याला योग्य पद्धतीने या ठिकाणी भेटून जाते। सरळ बघा 2 गुणिले 2 मित्रांनो झाले किती, या ठिकाणी 4 झाले, प्लस बघा 4 गुणिले 2 झाले किती, 4 दोन्ही 8, पुन्हा प्लस 2 गुणिले 2 मित्रांनो झाले किती, 4। आता बघा छेदामध्ये 4 प्लस 4 मित्रांनो झाले किती, 4 प्लस 4 झाले 8, मग पुन्हा बघा हे 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 मित्रांनो झाले किती 16, 16/8। आता बघा 8 एके 8, 8 दोन्ही 16 म्हणजेच बरोबर किती आले मित्रांनो 2। 2 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी मित्रांनो असणार आहे।
बघा मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपला टेलिग्राम चॅनल वगैरे जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर बघा मित्रांनो, त्या टेलिग्रामची जी लिंक आहे मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. तिथून तुम्ही मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करून घ्या, त्यावर तुम्हाला दररोज डेलीचे अपडेट मित्रांनो मिळत राहतात. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सुद्धा 5वा प्रश्न काय आहे. 40 मुलांपैकी मित्रांनो 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे. बाकी उरलेल्या सर्वांची ही 56 किलो आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. तर बघा मित्रांनो, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे. बाकी उरलेल्या सर्वांची 56 किलो आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन विचारले. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो. तर बघा मित्रांनो, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी किती आहे तर 60 आहे. म्हणून सरळ तुम्ही 30 गुणाकारामध्ये 60 घ्या मित्रांनो. 30 गुणाकारामध्ये 60 घ्या. आता बघा 6 18 18 जशाच तसं घ्या आणि हे समोरचे 2 शून्य जशाच तशी. पुढे बघा आता बाकी उरलेल्या सर्वांची ही 56 किलो आहे सरासरी. म्हणजेच जर या 40 मधून जर मित्रांनो 30 जर आपण हे 30 मुले जर मित्रांनो मायनस केली, उरले किती मित्रांनो बाकी 10. जर हे 10 केलं, आता 10 गुणाकारामध्ये जर हे 56 करून टाकू. जर 10 गुणाकारामध्ये 56 केलं मित्रांनो आलं किती बघा 56 एका 56 आणि हे शून्य जशाच तसं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी 30 जणांची सरासरी वजनाची सरासरी ही आहे आणि ही 560 ही 10 जणांच्या वजनाची सरासरी आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला पुढील प्रकारे आपल्याला कसं आता या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकता. तर सरळ मित्रांनो हे 1800 घेऊन टाका. हे 1800 जशाच तसं. याच्या प्लस मध्ये मित्रांनो हे 560 घेऊन टाकू आपण. आता मित्रांनो बघा याच्या छेदामध्ये 39. तर बघा मित्रांनो एकूण मुलं किती आहेत 40 आहेत म्हणून 40 घेऊन टाकू. आता बघा मित्रांनो 1800 प्लस जर आपण 560 जर केलं तर ते होते बघा मित्रांनो 2360. तुम्ही एक बार बेरीज करून बघा. ते होते मित्रांनो किती तर 2360 ते होतात. आता छेदामध्ये आलं किती मित्रांनो आता 40 आलं. आता बघा सरळ हे 1 शून्य कट करा, हे 1 शून्य कट करा, बरोबर. 4 एके 4 4 पंचे 20 आलं मित्रांनो. 4 पंचे 20. मग पुन्हा बघा मित्रांनो उरले किती मित्रांनो 4 पंचे 20. उरले किती 3 4 9 36. म्हणजेच बघा 59 किलोग्राम हे त्या संपूर्ण मित्रांनो वर्गाचे जे आहे सरासरी वजन असणार आहे. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक क या ठिकाणी 59 असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा कशा प्रकारे या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स आपल्याला वापरायची आहेत. मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो बघा लाईक करत चला, कारण आमच्या सगळ्या मित्रांनो क्रिएटरला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप जास्त जे आहे मित्रांनो मेहनत या ठिकाणी आम्हाला घ्यावी लागते. त्यामुळे मित्रांनो बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला आणि आपल्या चॅनलला सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब तुम्ही आतापर्यंत केलं नसेल आताच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घेऊन बाजूला असलेल्या बेल आयकॉनचं बटन सुद्धा तुम्ही आताच प्रेस करून घ्या. बघा पुढे प्रश्न क्रमांक 6. तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय विचारला 100 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची सरासरी काढा. तर बघा मित्रांनो 100 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची जी मित्रांनो सरासरी आहे ती सरासरी मित्रांनो बघा या सरळ 100ची अर्धी असणार आहे. बघा 100ची अर्धी. जर तुम्ही 100 मधून 50 जरी मायनस केले आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाते, किंवा याला 2 ने जरी भागले तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जाते. म्हणजेच आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर किती पर्याय क्रमांक क 50 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. बघा 100 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची सरासरी. विषम संख्यांची जरी सरासरी विचारली असती तरी मित्रांनो या ठिकाणी सरासरी 50च असली असती. बघा विषम संख्यांची सुद्धा सरासरी या ठिकाणी 50च आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 कशा स्वरूपाचा आहे. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 400 पैकी 360 गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले असतील असं आपल्याला बघा या ठिकाणी प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे. तर बघा एका विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 400 पैकी 360 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळालेत असा प्रश्न आहे. बघा तर बघा अशा प्रकारे आपण कशा प्रकारे आपण योग्य आन्सर या ठिकाणी काढू शकतो. तर मित्रांनो त्याला एकूण किती गुण मिळालेत बघा ते किती आहेत तर 360. सरळ 360 मित्रांनो अंशामध्ये घ्या आणि एकूण गेन किती होते गुण 400 होते. 400 छेदामध्ये घ्या. आता बघा मित्रांनो आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं आहे शेकड्यामध्ये, त्यामुळे आपण याच्या गुणाकारामध्ये 100 ठेवून देऊ. तर आता बघा मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे आपल्या योग्य
आन्सर जे आहे बघा ते काढता येते. तर सरळ मित्रांनो बघा हा 1 0 कट करा, खालचा 1 0 कट करा आणि 1 0 कट करा आणि 1 0 कट करा. उरले किती मित्रांनो बघा 360 छेदामध्ये 4. तर बघा आता हे 4 1 4 4 कट झालं. हे किती मित्रांनो 4 9 36. हे 0 तसं समोर टक्क्याचं चिन्ह लावून टाका. आता किती तर बघा एका विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 400 पैकी 360 गुण मिळाले असतील तर त्याला किती टक्के गुण मिळाले असतील मित्रांनो तर 90% त्याला गुण मिळाले असतील. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा 90% आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8 कशा स्वरूपाचा आहे. तर बघा हा प्रश्न एका संख्येचे 40% जर 12 असतील तर ती संख्या कोणती असेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. तर बघा एका संख्येचे 40% जर 12 असतील तर ती संख्या कोणती. तर बघा मित्रांनो एका संख्येचे म्हणून एक संख्या आपण x मानू, गुणाकारामध्ये 2.5% म्हणजे 2.5%. मित्रांनो बघा जर 2.5% 12 असतील तर ती संख्या कोणती. बघा मित्रांनो टक्क्यांच्या खाली आपण एक बार 100% घेऊन टाकू आणि बरोबर किती 12 म्हणून 12 या ठिकाणी आपण घेऊन टाकलं. तर सरळ मित्रांनो बघा आता हे जे छेदामध्ये 100 आहे हे वर येऊन गुणाकारामध्ये जाईल, हे वर येऊन गुणाकारामध्ये गेलं आणि हे बरोबर किती मित्रांनो आलं हे 12 मित्रांनो जे जसं आहे ते तसं 12 आपलं वरी येऊन गेलं आणि छेदामध्ये आलं किती हे 2.5x. तर x बरोबर आपण काही घ्यायची गरज नाही, सरळ याच ठिकाणी घेऊन टाकू x. तर बघा 2.5. आता आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायला पॉईंट मग थोडंसं अवघड होते, त्यामुळे सरळ या 12च्या समोर किंवा 100च्या समोर 1 0 वाढवून घ्या आणि हा पॉईंट कट करा. आता बघा 25 1 25, 25 चोक 100, 120 गुणाकारामध्ये 4 आले. आता बघा 12 चोक मित्रांनो आलं किती 12 चोक 12 त्रिक 36, 12 चोक 48 म्हणजेच 48 आलं. हा 1 0 कट करा, इथं लावून टाका. 480 आपल्या प्रश्नाची या ठिकाणी पर्याय क्रमांक ड योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कशा प्रकारे आपल्या प्रश्नांचे योग्य आन्सर या ठिकाणी आपल्याला काढता येते. पुढे बघा मित्रांनो अशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 9. तर बघा मित्रांनो प्रश्न काय आहे. एक दूधवाला दुधात 80% भेसळ करतो. या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल असा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न जे आहे विचारलेला आहे. तर बघा एक दूधवाला मित्रांनो दुधामध्ये 80% भेसळ करत आहे. मग त्या दूधवाल्याकडून जर आपण 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध आपल्याला या ठिकाणी मिळेल असा प्रश्न विचारला आहे. तर बघा मित्रांनो आपण त्या दूधवाल्याकडून एकूण किती लिटर दूध घ्यावं 80 लिटर म्हणून सरळ 80 तुम्ही घेऊन टाका. याच्या गुणाकारामध्ये एकूण किती टक्के तो भेसळ करत आहे मित्रांनो दुधामध्ये 80% करत आहे. 80% मित्रांनो बघा 80% आले ना मग याच्या छेदामध्ये आपल्याला 100% घेणं अनिवार्य आहे, म्हणून याच्या छेदामध्ये आपण 100% घेऊन टाकू. आता बघा हा 1 0 कट करा, हा 1 0 कट करा. आता बघा मित्रांनो सरळ हा 1 0 कट करा, पुन्हा हा 1 0 कट करून टाका. आता आला किती मित्रांनो 8 गुणाकारामध्ये 8. तर मित्रांनो बघा 8 आलं किती 8 64 आलं मित्रांनो. आता हे 64 मित्रांनो आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर नाही शेवटचं. बघा जास्त जण काय करतात मित्रांनो या ठिकाणी 64 आलं की या पर्यायामध्ये सुद्धा मित्रांनो 64 असतं आणि ते 64 आणि राईट करतात, परंतु त्यांचं त्या ठिकाणी उत्तर चुकतं. तर बघा आता हे 64 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाही, तर हे 64 आपल्याला 80 लिटर मधून मायनस करावे लागेल. तर बघा ह्या 80 मधून जर आपण हे 64 जर मित्रांनो मायनस केले तर आपल्याला किती मिळेल. तर बघा 80 मधून 64 मायनस केल्यावर 16 लिटर मिळतील. बघा मित्रांनो 16 लिटर दूध आपल्याला मिळेल या ठिकाणी, 16 लिटर दूध. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो पर्याय क्रमांक ब 16 लिटर हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा 10वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. वेगळा शब्द ओळखायचा आहे बघा मित्रांनो तुम्हाला. तर काय भारत चीन पाकिस्तान श्रीलंका यापैकी मित्रांनो वेगळा शब्द तुम्हाला कोणता वाटत आहे. तर बघा यापैकी तुम्हाला कोणता शब्द मित्रांनो वेगळा वाटत आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगून टाका. आणि मित्रांनो बघा व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेअर करायला मित्रांनो विसरू नका.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला केलं नसेल, आत्ताच मित्रांनो सबस्क्राईब करून घेऊन बाजूला असलेला बेल आयकॉनचा मित्रांनो घंटा सुद्धा मित्रांनो तुम्ही प्रेस करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओची मित्रांनो आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना मित्रांनो पहिलं येईल. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.